आचार्य चाणक्याने माणसाने चांगले आणि वाईट कशात आहे ते सांगितले आहे. आचार्य चाणक्य यांनी तुमच्यासाठी काय चांगले आहे आणि कोणत्या गोष्टीपासून दूर राहणे आवश्यक आहे याबाबत पुरेसे ज्ञान दिले आहे. त्यांचा असा विश्वास आहे की जर एखादी व्यक्ती या 4 गोष्टीपासून दूर राहिली नाही तर त्याला नेहमीच संकटाने घेरले जाते. चला पाहूया कोणत्या आहेत या 4 गोष्टी. मूर्ख शिष्याला काही सांगणे. आचार्य चाणक्य असे मानतात की मूर्ख शिष्याला उपदेश करून काही फायदा होत नाही. त्याला पाहिजे तेच तो करतो. इथे मूर्ख शिष्याचा अर्थ असा आहे की ते कोणाचेच ऐकून घेत नाही. जे कोणाचे ऐकत नाही त्यांना कोणत्याही प्रकारचे ज्ञान देणे म्हणजे वेळ वाया घालवण्यासारखे आहे. आणि जे अशा मूर्खाच्या मागे आपला वेळ वाया घालवतात ते नेहमीच अडचणीत सापडतात. स्त्री. आचार्य चाणक्य यांनी अशा महिलांना चुकीचे मानले आहे जे केवळ स्वतःचे काम बघतात आणि कुटुंबाकडे दुर्लक्ष करतात. ज्या महिला आपल्या कुटुंबाला सोबत घेऊन चालत नाहीत, स्त्री स्वतःमध्ये जगणारी असते, ते इतरांना ते मात्र विचार करत नाही असे त्यांचे म्हणणे आहे. पती, मुले आणि आई वडिलांचा अजिबात विचार न करणाऱ्या अशा महिलांपासून 4 हात लांब राहणे हुशारीचे आहे. अशा स्त्रिया स्वतःचे तसेच त्यांच्याशी संबंधित असलेल्याचेही नुकसान करतात. आर्थिक संबंधित. असे लोक जे नेहमी फक्त पैशाचा विचार करतात म्हणजेच त्यांना फक्त पैसा गमवायची भीती असते आणि यामुळे ते अत्यावश्यक कामात गरज असूनही खर्च करत नाही. अशा लोकांना नेहमी संकटाने घेरलेले असते कारण ते आपली संपत्ती चांगल्या कामात खर्च करू शकत नाहीत. अशा लोकांना पैसा ते गेल्यानंतर लोक वापरतात. म्हणून वेळेत खर्च करू नका, परंतु आवश्यक तिथे खर्च करा. दुःखी व्यक्ती. आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की अशा लोकांपासून आपण अंतर ठेवले पाहिजे जे नेहमी दुःखी राहतात आणि नेहमीच नकारात्मक विचार करतात, नकारात्मक गोष्टी बोलतात. अशा लोकांसोबत राहिल्याने नकारात्मकता तुमच्यावर वर्चस्व गाजवू लागते आणि तुम्ही काही चांगले विचार करू शकत नाही. म्हणूनच नेहमी दुःख बद्दल बोलणाऱ्या अशा लोकांपासून दूर राहणेच हुशारीचे आहे. तर मग हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.